या प्रतिष्ठानच्या मैदानावरती प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे। आपल्या लाडक्या नेत्याचं शेवटचं अंतिम दर्शन घेण्यासाठी ही कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे। काही वेळापूर्वीचे दृश्य आहेत ज्या वेळेस रुग्णालयातून अजित पवार यांचं पार्थिव हे विद्या प्रतिष्ठान मैदानावरती आणलं गेलं आणि त्यावेळेस ही दृश्य आहेत। त्यानंतर आता अंतिम दर्शनासाठी हे पार्थिव आणि या ठिकाणी शिस्तबद्ध रीतीने आता सर्व कार्यकर्ते अंतिम दर्शन घेत आहेत। तर शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली होती काही वेळापूर्वी, ती ऐकूयात। देशात राजकारण नाही, हा निवड अपघात आहे। त्याच्या यातना महाराष्ट्राला आम्हा सर्वांना सतत असतं। कृपा करून इथं राजकारण आणू नये एवढं सांगायचं। तर अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे अनेक जण सध्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी आहेत। अंतिम दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे। पोलिसांसमोर सुद्धा मोठं आव्हान आहे। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। पोलिसांकडून या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं जात आहे, शिस्तबद्ध रीतीने शांतपणे पार्थिवाचं अंतिम दर्शन घ्या असं आवाहन हे केलं जात आहे। तर अजितदादा यांचं अकाली जाणं हे अनेकांना अजून पटत नाहीये, अनेकांना ही बातमी खरी सुद्धा वाटत नाहीये। अजित पवार यांच्या अंतिम दर्शनासाठी राज्यातील अनेक नेते सुद्धा आता बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत। तर हे दृश्य आपण पाहतोय, अनेक नेते या ठिकाणी येत आहेत। अदिती तटकरे आपल्याला दृश्यात दिसत आहेत। राष्ट्रवादीचे सर्वच नेते बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख होते, राष्ट्रवादीचे प्रमुख, आणि त्यांच्या अंतिम दर्शनासाठी सर्व नेते हे बारामतीमध्ये पोहोचत आहेत। अजितदादा यांचं अकाली जाणं अनेकांना भावलेलं नाहीये। मात्र अजित पवार यांच्या या अपघातावरती ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया समोर आली होती। हा घातपात असू शकतो, त्याची चौकशी व्हायला पाहिजे असं म्हटलं होतं। मात्र त्यावर मृत्यूवर राजकारण करू नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली। शरद पवार यांनी सुद्धा हा घातपात नाही तर अपघातच आहे असं म्हटलंय। दादांच्या मृत्यूचं राजकारण करणं लाजिरवाणं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतोय ज्या वेळेस रुग्णालयातून अजित पवार यांचं पार्थिव हे विद्या प्रतिष्ठान मैदानाकडे नेलं जात होतं। त्यावेळेस त्यांचे पुत्र हे त्यांच्या सोबत होते आणि आता हे पार्थिव विद्या प्रतिष्ठान मैदानावरती अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, पदाधिकारी हे त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेत आहेत। प्रचंड ही गर्दी विद्या प्रतिष्ठान मैदानावरती आहे। आपल्या लाडक्या नेत्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी ही गर्दी आहे। पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, विद्या प्रतिष्ठान मैदानावरची ही दृश्य आहेत। 9 वाजायला आलेले आहेत। प्रचंड गर्दी ही या मैदानावरती आहे। आपल्या लाडक्या नेत्याचं अंतिम दर्शन घेता यावं यासाठी प्रचंड गर्दी या ठिकाणी केलेली कार्यकर्त्यांनी केलेली आपण पाहतोय। अजित पवार यांच्यावर प्रेम करणारा हा सर्व वर्ग। अजित पवार यांचं पार्थिव काही वेळापूर्वी रुग्णालयातून, ही 2 दृश्य ज्या वेळेस रुग्णालयातून हे पार्थिव विद्या प्रतिष्ठान मैदानावरती आणलं गेलं आणि त्यानंतर
विद्याप्रतिष्ठान मैदानावरती प्रचंड गर्दी. खरं तर सकाळपासूनच ज्यावेळेस ही घटना समजली तेव्हापासूनच या सर्व कार्यकर्त्यांची गर्दी, अजित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांची गर्दी ही विद्याप्रतिष्ठान मैदानावर व्हायला लागली. आणि आत्ताची ही दृश्य आपण पाहतोय, विद्याप्रतिष्ठान मैदानाकडची दृश्य. प्रचंड गर्दी, पूर्ण मैदान भरलेलं आहे. उभं राहायला जागा नाही इतकी गर्दी विद्याप्रतिष्ठान मैदानावरती झालेली आहे. तर बारामती येथे विमान अपघात झाला आणि या विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स हा सापडलेला आहे. त्यामुळं हा नेमका अपघात कसा झाला, विमानामध्ये नेमका काय बिघाड झाला होता, हे या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून समजणार आहे.